नमस्कार, मी रामदास गबाजी शिंदे, आपला युवा सहकारी। आपण गेले काही दिवस वैचारिक क्रांती या चॅनलच्या माध्यमातून राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये तरुणांचा सहभाग कशा प्रकारे महत्वाचा आहे ही गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपण जी 2024 ची आपल्या देशामध्ये निवडणूक, लोकसभेची निवडणूक झालेली आहे, त्या अनुषंगाने त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपल्या देशामध्ये काही बडे नेते एका विषयावरती भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। तो विषय म्हणजे एका विशिष्ट पार्टीने, विशिष्ट पक्षाने एक नरेटिव्ह सेट केला आणि त्या नरेटिव्हच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये मतदान झालं। त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये जो मतदार वर्ग आहे त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, सरकारी कर्मचारी, एमपीएससी तयारी करणारी मुलं, पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं, यूपीएससी तयारी करणारी मुलं आणि खरं तर सुशिक्षित बेरोजगार हा एक फार मोठा आपल्या देशामध्ये मतदाराचा वर्ग आहे। आणि आपण जर मतदारांचा माइंड सेट करून त्यांच्याकडून मतदान करून घेऊ असा जर आपला गैरसमज असेल तर तो फार चुकीचा आहे। 2024च्या काळामध्ये आपल्या देशाने सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला लोकशाही प्रधान राज्यघटना दिलेली आहे त्या संविधानाच्या आधारावरती प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मतदार हा त्याचं मतदान करण्यापुरती त्याच्याकडे वैचारिक क्षमता आहे। आपण जर त्यांचा माइंड सेट करून त्यांच्याकडून मतदान करून घेऊ असा आपला जर गैरसमज असेल तो आपण काढून टाकावा। अलीकडच्या काळामध्ये जे महात्मा गांधींनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी खेड्यांकडे चला हा संदेश दिला आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं। त्या माध्यमातून आपल्या देशामध्ये विविध स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांची निर्मिती झाली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं। शेवटच्या घटकांपर्यंत आपल्या देशामध्ये सत्ता पोहोचवण्याचं काम या माध्यमातून झालं। महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये त्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले 3 वर्ष रखडलेल्या आहेत आणि कुठेतरी सत्तेचं केंद्रीकरण पुन्हा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व तरुणांना आव्हान करतो की आपला राजकीय समाजकारणामधला सहभाग फार मोलाचा आहे, कारण देशाच्या विकासाचा कणा मुळात हा तरुणच आहे। त्यामुळं महात्मा गांधींचं वाक्य एक मला नेहमी आठवतं, अमर्याद क्षेत्रामध्ये मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्याद काम करा। आपलं क्षेत्र लहान असलं तरी चालेल, परंतु आपण राजकारणाला सुरुवात करा। आपल्या गावामध्ये, आपल्या शेजारील भागामध्ये आपल्या समाजकार्याची सुरुवात करा। आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि त्या माध्यमातून समाजकार्य आपल्या हातून घडलं पाहिजे त्या उद्देशाने आपण काम चालू करा आणि राजकारणामध्ये सहभागी व्हा। येत्या काळामध्ये तरुणांच्या हातामध्ये हा देश निश्चित असेल असं मी या निमित्ताने आपणास सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।